अमरावती के लोकप्रिय सांसद आनंदराव अडसूल इनका जाहिर सत्कार का आयोजन सोमवार दिनांक 24 सितंबर शाम 6 बजे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती में किया गया है। शिवसेना नेता होने के साथ साथ ही शिवसेना संसदीय पक्ष के वे गट नेते हैं। संसद महारत्न पुरस्कार से सम्मानित है आनंद अडसूल। इनके जन्मदिन के उपलक्ष्य में कृतज्ञता नागरिक सत्कार एवं अभिष्ट चिंतन इस कार्यक्रम का आयोजन किया गया है। साथ ही साथ दिव्यांग लोगों के लिए एक्टिवा मोपेड एवं कामगार बंधुओं के लिए LIC पॉलिसी का वाटप, ऐसा यह कार्यक्रम रखा गया है। शिवसेना के ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर, महसूल राज्य मंत्री संजय राठोड, पालक मंत्री प्रवीण पोटे, अमरावती विधायक डॉक्टर सुनील देशमुख, परतवाड़ा विधायक बच्चू कडू, धामनगांव रेलवे विधायक वीरेंद्र जगताप, विधान परिषद के विधायक श्रीकांत देशपांडे, तिवसा की विधायक एडवोकेट यशोमती ठाकुर, माजी मंत्री जगदीश गुप्ता, राष्ट्रवादी के नेते संजय खोड़के, माजी विधायक विजयराज शिंदे, माजी विधायक प्रदीप वडनेरे, माजी विधायक संजय बंड, माजी विधायक धाने पाटिल, माजी विधायक कैप्टन अभिजीत अडसूळ, भाजपा महाराष्ट्र प्रदेश के प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, अचलपुर नगराध्यक्षा सुनीता फिस्के, भाजपा जिला अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, सुनील साळवी, नरेंद्र सावंत आदियों की प्रमुख उपस्थितता में यह कार्यक्रम संपन्न होने जा रहा है। शिवसेना के जिला प्रमुख सुनील खराटे द्वारा इस कृतज्ञता नागरिक सत्कार एवं अभिष्ट चिंतन सोहळा का कार्यक्रम संपन्न होने जा रहा है। इस संदर्भ में उन्होंने VCN न्यूज को बताया कि आज तक उन्होंने जो अमरावती शहर के लिए, अमरावती जिले के लिए संसद महारत्न होते हुए किया है, उसमें से कहीं ना कहीं हम लोग बाहर निकले, इसके लिए इस नागरिक सत्कार का आयोजन किया गया है। या जिल्ह्याचे लोकप्रिय तथा कर्तव्यदक्ष खासदार, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, संसदीय गटनेते तथा आमचे मार्गदर्शक आनंदरावजी अडसूळ साहेब, हे साधारणतः ही दुसरी टर्म आहे, 9 वर्षापासून खासदार आहे आणि अमरावती जिल्ह्यासाठी जी विकास कामं त्यांनी केली आहे त्या विकास कामांबद्दल त्यांचं आम्ही कृतज्ञता व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे। कारण सर्वसामान्य आपण पाहिला तर लोकप्रतिनिधी जो निधी येतो त्या निधीमधून जो विकास करता येतो ते तर प्रत्येक लोकप्रतिनिधींना करावाच लागते आणि होतो सुद्धा, परंतु त्याला एक लिमिटेशन्स आहे। त्याच्यामुळे एक निधी जो प्राप्त होतो तेवढाच त्यांना खर्च करावा लागतो, परंतु त्या व्यतिरिक्त आपल्या जिल्ह्यासाठी काय योग्य आहे, कोणत्या स्तरातील लोकांना काय पाहिजे आहे, म्हणजे युवकांना रोजगार असो किंवा ज्येष्ठ लोकांना त्यांची समस्या असो, लहान मुलांपासून तर सर्व स्तरातल्या लोकांपर्यंत आपल्या जिल्ह्यासाठी खेळाडू असो, क्रीडा क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, या सर्व क्षेत्रातील लोकांना आपल्या जिल्ह्याच्या काय आपल्या माध्यमातून देता येईल याचा ते सतत प्रयत्न करत असतात आणि त्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यासाठी त्यांनी जी विकास कामं केली आहेत, म्हणजे रेल्वेची सुविधा असो, आज आपण पाहिलं तर रेल्वेची सुविधा प्राप्त करणं खूप मोठी गोष्ट आहे। एक मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख जरी असलो तरी अमरावतीचा एक नागरिक म्हणून त्यांच्या या कार्याचं आम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची होती, म्हणून आम्ही मागच्या वर्षी तो प्रोग्राम घेतला वाढदिवसा त्यांच्या निमित्त आणि याही वर्षी सुद्धा आम्ही तो तसाच प्रोग्राम घेतला आहे। त्यासाठी बरेचसे सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी आमच्या त्या कार्यक्रमात हजर राहणार।